जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने महत्त्वाची जी काही अपडेट आहे, तर ती अपडेट म्हणजे या ठिकाणी सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्या काही वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी नेमक्या किती आहे. तसंच बघा, ह्याच्यामध्ये जे काही आकडेवारी आहे, तर त्या आकडेवाऱ्या समोर सध्या आलेल्या आहे. परंतु ह्याच्यामध्ये नेमकी आकडेवारी या ठिकाणी बघा खरी कोणती आहे, तर ते सध्या तरी ह्या ठिकाणी संभ्रममध्ये आहे. एक आकडेवारी म्हणजे 15,000 जे काही वेकेन्सी संदर्भात आहे आणि दुसरी आकडेवारी जी आहे तर ती 37,000 संदर्भात वेकेन्सी संघाने ह्या ठिकाणी समोर आलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की जे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात जास्त जे काही मुद्दे आहेत तर ते चर्चिले म्हणजे या ठिकाणी शिक्षण विभागाशी निगडीत सध्या बघा चर्चिले त्या ठिकाणी जात आहे. आता ह्याच्यामध्ये सविस्तर जे काही आपण वेकेन्सीच्या अनुषंगाने माहिती बघा जाणून घेणार आहोत. तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही ह्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या लक्षवेधी सध्या विचारले जात आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषद ठाणे संदर्भात बघा जी काही लक्षवेधी आहे तर ती लक्षवेधी सध्या त्या ठिकाणी विचारण्यात आली होती. त्याच्यामध्ये माननीय जे काही शिक्षण मंत्री महोदय आहे तर त्यांनी सध्या बघा एक सध्या जे काही उत्तर आहे तर ते उत्तर देण्यात आले. आता याच्यामध्ये ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत माहे 2025 अखेर प्राथमिक शिक्षकांची या ठिकाणी 3,866 पदे मंजूर असून 3,263 पदे कार्यरत आहे आणि 603 पदे जी आहे तर त्या ठिकाणी बघा रिक्त आहे. म्हणजे एकंदरीत झेडपी या ठिकाणी ठाणे संदर्भात जे काही पदं आहे तर ती पदं म्हणजे या ठिकाणी 603 एवढी पदं सध्या बघा रिक्त आहे. आता हे जी आकडेवारी आहे तर ही आकडेवारी प्रत्येक जे काही जिल्हा परिषदच्या अंतर्गत सध्या बघा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे कळणार आहे. सध्या तरी जिल्हा परिषद ठाणे संदर्भात जी काही रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं या ठिकाणी सध्या बघा 603 रिक्त पदं आहे अशा पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. आणि ही जी पदं आहेत तर ही कधीपर्यंत आहेत, सप्टेंबर 2025 पर्यंत सध्या बघा या ठिकाणी रिक्त असलेली पदं आहेत. तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी दुसरं जे काही अपडेट अशी आहे की या ठिकाणी बघा जे काही महाराष्ट्र DGIPRचं जे काही महत्त्वाचं या ठिकाणी ऑफिशियल सध्या बघा ट्विटर हँडल अकाउंट आहे. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जे सध्या बघा घडामोडी घडत आहे तर त्या घडामोडी संदर्भात जे पण असेल तर ते ह्या ठिकाणी ट्विट केलं जातं. आता इथं महत्त्वाचं जे काही काही आकडेवारी बघा ह्या ठिकाणी शिक्षक पदासंदर्भात इथं देण्यात आली आहे. आता ही जी आकडेवारी आहे तर ही आकडेवारी जे काही मंत्री जयकुमार गोरे साहेब आहे तर त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या बघा त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया. तर ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जे काही विधानसभा प्रश्न उत्तर जो काही ह्या ठिकाणी समय होता तर त्याच्यामध्ये संबंधित हे जे काही गोरेसाहेब आहे तर त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद जे काही शिक्षकांच्या बदली संदर्भात गेल्या काही वर्षात वारंवार या ठिकाणी बघा जारी झालेले शासन निर्णय आणि शुद्धीपत्रके या पार्श्वभूमीवर संपूर्ण बदली धोरण नव्याने तयार करण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांनी सांगितले आहे. त्यानंतर बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या 2025 मधील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्या असून सुमारे 66,520 शिक्षकांच्या बदल्या यावर्षी करण्यात आल्या आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही बदली प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया जिल्हा परिषद 2025 मध्ये जी काही बदली प्रक्रिया आहे तर त्या बदली प्रक्रियामध्ये 66,520 शिक्षकांच्या बदल्या ह्या चालू वर्षामध्ये सध्या बघा करण्यात आल्या आहेत. आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती प्रक्रिया करण्या अगोदर ज्या काही अंतर्गत प्रक्रिया असतात त्याच्यामधले ही जी काही बदली संदर्भात जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया देखील होती आणि ही प्रक्रिया सध्या बघा सर्वात आधी सध्या या ठिकाणी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे 66,520 जे शिक्षक आहे त्याच्यामध्ये बघा विशेष संवर्ग 1 मधील 12,000 शिक्षकांपैकी 504 तर विशेष संवर्ग 2 मधील 45,888 शिक्षकांपैकी 4,861 शिक्षकांच्या बदल्या पूर्ण ह्या ठिकाणी बघा झालेली आहे. म्हणजे जी काही कार्यवाही आहे बदली संदर्भात तर इथं पूर्ण झालेली आहे. आता याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की अतिरिक्त शिक्षकामुळे कुठलीही या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बंद पडणार नाही असं देखील इथं स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट सध्या मंत्री जयकुमार गोरे साहेब आहे तर त्यांनी इथं बघा देण्यात आलेलं आहे. म्हणजे जे काही अतिरिक्त शिक्षकामुळे कोणतीही जिल्हा परिषद बंद पडणार नाही. शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. तसंच बघा महत्वाची इथे जी आकडेवारी आहे तर ती इथं देण्यात आली की राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 1,90,903 शिक्षक पदे मंजूर आहे. त्यासाठी त्यापैकी बघा या ठिकाणी 1,76,614 पदे कार्यरत आहे. म्हणजे मंजूर पदं किती आहे जवळपास 1,90,900
3 पदं जी आहे तर ती सध्या बघा इथं मंजूर पदं आहे आणि त्यांच्यामध्ये जी काही कार्यरत पदं आहेत तर ती 1,76,614 पदं जी आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी कार्यरत आहे आणि ह्या ठिकाणी सुमारे 15,158 जी पदं आहेत तर ती पदं सध्या बघा रिक्त आहे असं मंत्री जयकुमार गोरे साहेब आहे तर त्यांचं सध्या बघा इथं स्टेटमेंट होतं. म्हणजे एकंदरीत जिल्हा परिषदची जी काही पदं आहे तर ती पदं किती रिक्त इथं सांगण्यात आले 15,158 अशा पद्धतीचं बघा हे स्टेटमेंट आहे. आता हे जे आहे तर हे कालचं सध्या बघा जी लक्षवेधी होती तर त्या लक्षवेधीमध्ये देखील लाईव्ह संदर्भात त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यामध्ये जी आकडेवारी आहे तर ती आकडेवारी इथं देण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरी जी आकडेवारी आहे तर ती आकडेवारी देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून लक्षात येईल. तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही वडेट्टीवार साहेब आहे तर त्यांनी महत्त्वाचं जे काही लक्षवेधीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्यामध्ये रिक्त पदासंदर्भातच होता शिक्षकांची रिक्त पदे. तर त्यांच्या ह्या ठिकाणी म्हणण्यानुसार राज्यात 37,000 शिक्षकांची पदे रिक्त आहे अशा पद्धतीने इथं जी काही बातमी आहे तर ती वडेट्टीवार यांनी उपस्थित केला मुद्दा अशा पद्धतीने बघा ह्या ठिकाणी छापून देखील आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे काही सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर ह्या ठिकाणी तर ही बातमी जे काही नवराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये छापलेलं आहे आणि ही महत्त्वाची जी लक्षवेधी आहे त्या संदर्भात लाईव्ह स्वरूपात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता. तरी देखील ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा शॉर्टमध्ये सांगतो की काय म्हटलेलं आहे की राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 37,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे सरकारने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात असे बघा या ठिकाणी काँग्रेस विधिमंडळ नेते जे आहे या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज मागणी केलेली आहे. म्हणजे ही जी महत्त्वाची मागणी आहे तर त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची बदलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. एकीकडे शिक्षकांची पदं रिक्त आहेत, दुसरीकडे राज्यात 55,000 जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या बातम्या येतात. शिक्षण हा इतका महत्त्वाचा विषय असून सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे अशा पद्धतीने देखील सध्या बघा त्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल जे आहे तर ते शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचं पोर्टल सध्या बघा तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये इथं म्हटलेलं आहे की राज्यात 37,000 शिक्षकाची पदं रिक्त आहेत. अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहेत अशा पद्धतीने देखील या ठिकाणी बघा स्टेटमेंट त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. एका साईडला 15,000 जी काही पदं आहेत तर ती पदांची आकडेवारी बघा देण्यात आली आहे. दुसरीकडे ह्या ठिकाणी 37,000 शिक्षकांची पदं सध्या रिक्त आहे अशा पद्धतीचं देखील इथं माहिती सध्या इथं देत आहे आणि जे काही सध्या बघा दिशाभूल देखील इथं होत आहे अशा पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी ते अपवित्र काम सुरू आहे अशी टीका देखील बघा या ठिकाणी सभागृहात करण्यात आलेली होती. अशा पद्धतीचं इथं स्टेटमेंट आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये या प्रश्नावर उत्तर देताना जे काही मंत्री महोदय गोरे साहेब यांनी मान्य केले तसेच चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची 472 रिक्त जागा आहेत. राज्यात शिक्षक भरती नवीन पद्धत आणण्याची गरज असल्याने मंत्री जयकुमार गोरे साहेब या ठिकाणी बघा म्हणाले होते. म्हणजे ह्याच्यामध्ये परत चंद्रपूर जे काही जिल्हा परिषद आहे तर त्याची ह्या ठिकाणी एक आकडेवारी आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 472 एवढी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा रिक्त आहे. ठाणेमध्ये जिल्हा परिषद ठाणेमध्ये किती पदं रिक्त आहे तर 603 पदं रिक्त आहे बरोबर. अशा प्रत्येक जिल्हा परिषदची जी काही आकडेवारी आहे तर ती सध्या बघा समोर येत आहे आणि राज्यात जी काही शिक्षक भरती होणार आहे तर ती नवीन पद्धत आणण्याची गरज असल्याने माननीय जयकुमार गोरे साहेबांनी इथं बघा म्हटलेलं आहे. आता एकंदरीत जे काही सध्या मंत्री महोदय गोरे साहेब असतील किंवा मग ह्या ठिकाणी जे काही विजय वडेट्टीवार साहेब असेल तर त्यांच्या मार्फत ह्या ज्या दोन महत्त्वाच्या बघा आकडेवारी आहे तर ती आकडेवारी इथं सध्या आपल्याला लक्षात येत आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकी कोणती आकडेवारी सध्या बघा खरी आहे तर ते अजून देखील सध्या बघा ह्याच्यामध्ये सविस्तर जी काही आकडेवारीचा जो रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट सध्या आल्यानंतर आपल्याला कळणार आहे. आता तुमच्यापर्यंत ह्या दोन आकडेवारी आहे. एक म्हणजे 37,000 शिक्षकांची रिक्त पदं आणि दुसरी म्हणजे ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी 15,158 रिक्त पदं असं ह्या ठिकाणी मंत्री महोदय गोरे साहेबांचं हे स्टेटमेंट इथं देण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं शिक्षक भरतीसाठी 2025 जी काही शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये नेमकी किती पदं ह्या ठिकाणी बघा येऊ शकतात तो देखील एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न सध्या बघा प्रश्नचिन्ह कित सध्या बघा असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा जे काही प्रक्रिया असेल समायोजनाच्या प्रक्रिया असेल
इतर ज्या काही बऱ्याचशा बघा बिंदू नामावली असेल, रोस्टर अपडेट असेल, त्याच्यामध्ये अजून जी काही आकडेवारी आहे तर ती कमी जास्त सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते. तर सध्या तरी एक सध्या अंदाज येईल तुम्हाला का ज्या विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी आहे जिल्हा परिषदमध्ये येणारे जे काही पदं आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला माहिती कळत आहे. तर महत्त्वाची बघा माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. या संदर्भात अजून विशेष जी काही माहिती येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.